तुम्ही डिजिटल मीडियाचे अभ्यासक आहात. आता आपण डिजिटल मीडियामध्ये मीम्सच्या माध्यमातून रोष व्यक्त करतो किंवा काहीतरी कॉमेडी रील्स बनवली जातात. त्यातनं आपण आपला जो काही फ्रस्ट्रेशन असतं तरुणांचं, ते आता आपण मांडताना आपल्याला दिसतंय. तर डिजिटल मीडियावरती ज्या पद्धतीने सरकारविरोधी रोष आपल्याला निर्माण होताना दिसतोय, हे जे ट्रान्झिशन झालंय, की पूर्वी आपल्याला व्यासपीठ मांडण्यासाठी प्रत्यक्ष उतरावं लागायचं, मैदानात उतरावं लागायचं किंवा काहीतरी ॲक्टिव्हली कशात तरी चळवळीचा भाग व्हायला लागायचं, ग्रुप्सचा भाग व्हायला लागायचं. पण आता सोशल मीडियामुळे इतका ईज आलाय, की मला काही पटत नाहीये, पण मला आज कॉकरोच जनता पार्टीसारखे अकाउंट्स आहेत वेगवेगळे, की जिथे मी पार्ट होऊ शकते आणि माझी मतंही मांडू शकते. तर हे डिजिटल माध्यमांमध्ये किंवा डिजिटल अकाउंट्सवरनं रोष आपलं दाखवून देण्याचं जे ट्रान्झिशन झालेलं आहे, त्याकडे तुम्ही कसं बघता? कसं आहे, की एक तर पहिल्यांदा हे वापरायला सोपं आहे. म्हणजे तुम्हाला तुमचा मोबाईल जो तुमच्या सतत हातात असतो, त्यावरूनच तुम्हाला जे काही निषेध नोंदवायचा आहे किंवा एखाद्याचं कौतुक करायचं आहे, एखाद्याला पाठिंबा द्यायचा आहे. म्हणजे दोन्ही आहे सकारात्मक आणि निगेटिव्ह म्हणजे नकारात्मक. ह्या दोन्ही गोष्टी आहेत. जे काही करायचं तुम्हाला तुमच्या मोबाईलवरनं करायचं आहे. आपल्याला माहिती आहे, की लोकांचं जे काही लाईफस्टाईल आहे किंवा जीवनशैली आहे ती पूर्णपणे बदललेली आहे. कामाचे तास, कामाच्या वेळा म्हणजे महानगरांमधलं काय म्हणतो म्हणजे कामाच्या ठिकाणी जाणं, तिथनं परत घरी येणं, यासाठी लागणारा वेळ, या सगळ्या गोष्टी आणि अनेक चॅलेंजेस तरुण पिढीपुढे पण आहेत. म्हणजे प्रत्येक नागरिकापुढे आहेत. तशी तरुण पिढीपुढे पण आहे. त्यामुळं ह्या सगळ्यातनं वेळ काढून एखाद्या आंदोलनासाठी रस्त्यावरती उतरणं, हे काही इतकं शक्य नाहीये आताच्या काळात. आणि म्हणजे सोशल मीडिया हे प्रभावी माध्यम आहे. तुम्हाला ते अवेलेबल आहे. तुम्ही तुमचा जो काही मेसेज आहे, तो तुम्ही थेटपणे लोकांपर्यंत घेऊन जाऊ शकतो. कारण आपल्याला माहिती आहे, की कुठलाही मेसेज आपल्याला जे काही सांगायचं ते नेमकेपणाने घेऊन जाणं खूप अवघड आहे. कारण अनेक वेळेला त्यामधले जे म्हणजे मधली जी लोकं असतात त्या मेसेजचं उलटं-सुलटं काहीतरी होतं. वेगळाच मेसेज म्हणजे जो एंड युजर आहे त्याच्यापर्यंत काहीतरी वेगळंच पोहोचतं. सोशल मीडियामध्ये तसं होत नाही. म्हणजे आज जे काही कॉकरोच जनता पार्टीला जे काही सांगायचं ते त्यांचे मीम्स करतायत किंवा त्यांचे पोस्टर्स करतायत किंवा ते त्यांचं काय आर्टवर्क करतायत, कार्ड्स करतायत आणि ते थेट त्यांच्या हँडलवर टाकतात. त्यांना जो काही मेसेज द्यायचा तो थेटपणे देतायत. त्यामुळे लोकांपर्यंत ते थेटपणे जाते. लोकांना जे काय वाटतं ते लोकं थेटपणे त्यांना सांगतायत. तशा पद्धतीचे व्हिडिओ त्यांना फॉरवर्ड करतायत. त्यामुळे हे म्हणजे थेटपणे होते. त्यामुळे असं आहे, की आता हे आणि सगळ्या प्रकारची लोकं ते वापरतायत. म्हणजे फक्त तरुण पिढी वापरते असं नाहीये. तर त्या म्हणजे म्हणजे नोकरदार वर्ग आहे ते वापरतायत, व्यावसायिक वापरतायत, गृहिणी वापरत आहेत. त्यानंतर जे वयस्कर नागरिक आहेत ते पण या सगळ्या गोष्टीला आता बऱ्यापैकी सरावलेले आहेत. त्यामुळे हे सगळेच जण वापरतायत. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांपर्यंत पोहोचता येतं. त्यामुळे आता तुम्ही सोशल मीडियाला नाकारू शकत नाही. आता सोशल मीडिया काही फायनल गोल असू शकत नाही. म्हणजे तुलाही माहिती असेल, की फक्त सोशल मीडियावरती काही होऊ शकत नाही. तुम्हाला मी आधीच्या प्रश्नाचे उत्तर देताना मी हेच म्हटलं होतं, की फक्त सोशल मीडियात कॅम्पेन राबवून काही होणार नाही. त्यांना सायमल्टेनियसली डेलिगेशन घेऊन जाणं, सरकारचे जे काही अधिकारी आहेत किंवा जे काही मंत्री आहेत त्यांना भेटणं, त्यांच्यापर्यंत आपले मुद्दे पोहोचवणं, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना कराव्या लागेल. नुसतं सोशल मीडियाचे कॅम्पेन घेऊन जर का त्यांची अपेक्षा असेल आणि भारतात परिवर्तन व्हावं, तर तसं काही होणार नाहीये. म्हणजे नुसतं सोशल मीडिया. कारण लोकं पण सोशल मीडियातच राहतील सगळे. प्रत्यक्ष तुम्हाला उतरावं लागेल. पण ते कसं उतरायचं आणि यामध्ये कुठल्याही जनसामान्यांचं जनजीवन विस्कळीत न होता तुम्ही योग्य पद्धतीने शांततामय मार्गाने जे काही तुम्हाला डेमोक्रॅटिक वेज आहेत, त्या पद्धतीने तुम्ही तुमची मतं निश्चितपणे मांडू शकता. तशी त्यांच्याकडे मांडली पाहिजे. पण जो तुझा मूळ प्रश्न आहे, की सोशल मीडिया हा एकतर सगळेच जण ते वापरतायत. त्याचा रीच मोठ्या प्रमाणात आहे आणि ते तुम्हाला काही सेकंदांमध्ये तुम्ही पटकन तुमचं म्हणजे तुम्हाला काही फार वेळ लागत नाही. तुम्ही पटकन तुम्हाला जे काही म्हणायचं ते लोकांपर्यंत पोहोचतो. त्यामुळे ह्याचा वापर ते करतायत आणि म्हणजे त्याला जो काही प्रतिसाद मिळाला तो गेल्या म्हणजे 16 तारखेला सुरू झाले. आज आपण मला वाटतं 21 तारीख आहे. 4-5 दिवसातल्या सगळ्या घडामोडीत आज तो विषय ट्रेंडमध्ये आहे पूर्णपणे. ह्या सगळ्याचा आपण विचार करता आपल्याला दिसतंय, की सोशल मीडिया किती प्रभावी आहे. त्याचा वापर त्यांनी करून घेतलेला आहे. सर, पुढे जाताना मला असं विचारायला आवडेल तुम्हाला, की आता हा सोशल मीडियामुळे एवढा ईज आलाय आपण बघतोय. हा कदाचित ही कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक आणि त्यांची टीम कदाचित येत्या काळामध्ये जमिनीवर प्रत्यक्ष उतरून कामाला त्यांनी सुरुवात केली. तर ही मला वाटतं पहिली पार्टी अशी असेल, की जी ऑनलाईन पहिली फॉर्म झाली, अस्तित्वात आली आणि मग त्यांनी स्वतःचं फिजिकल अस्तित्व सुद्धा हळू डेव्हलप करायला सुरुवात केली. असं पुढेही होऊ शकतं. शक्यता आपण अशी वर्तवू शकतो. पण यापूर्वी जगामध्ये इतर देशांमध्ये अशा काही घडामोडी घडल्यात का, की अशी मोठी चळवळ सोशल मीडियावर, डिजिटल माध्यमांवर आली, ट्रेंड झाली आणि त्याचं पुढेही काही झालं किंवा बंदही पडला असेल तो ट्रेंड. अशी काही उदाहरणं आपल्याला देता येऊ शकतात?
एकतर असं आहे की सोशल मीडिया हाच मुळात एक म्हणजे नवीन माध्यम आहे. त्यामुळे सोशल मीडियात गेले 15-20 वर्षातलं हे माध्यम आहे. त्यामुळं अशी काही फारशी उदाहरणं नाही आहेत. पण इटलीमध्ये असा एक प्रयोग झाला होता की बेप्पे ग्रिलो म्हणून होते. तर त्यांनी 2008 मध्ये ब्लॉग पोस्टच्या माध्यमातून अशी एक चळवळ सुरू केली होती की तिथल्या अव्यवस्थेवरती बोलवायला, करप्शनवरती बोलायला आणि मग त्यांनी नंतर त्यांचा पक्ष पण स्थापन केला आणि मग त्यांनी ते 2009च्या सुमारास सुरू केलं होतं. पण त्यांचं पहिलं सरकार त्या 2018 मध्ये म्हणजे ते स्वतः नाही, पण दुसरे एक त्यांच्याच पार्टीचे नेते त्यावेळेला तिथं त्यांची सत्ता पण आली होती 2018 ला. हे साधारणपणे ब्लॉग पोस्टच्या माध्यमातून म्हणजे आपण त्याला म्हणतो की दीर्घ स्वरूपातलं लिखाण करून तुम्ही म्हणजे ह्यामध्ये जे आता चाललंय ते खूप म्हणजे मीम्सच्या माध्यमातून किंवा जो संदेश द्यायचा आहे तो खूप छोटा आहे आणि ते किंवा व्हिडिओच्या माध्यमातून. त्यांनी जे त्यावेळेला केलं होतं कारण त्यावेळेला व्हिडिओचा फॉर्मॅट एवढा प्रसिद्ध नव्हता. त्यावेळेला त्यांनी ब्लॉग पोस्ट म्हणजे मोठे-मोठे लेख लिहून किंवा लेखांच्या माध्यमातून त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी केल्या होत्या. त्यामुळे असं एक उदाहरण इटलीमध्ये मला जे आठवते ते एवढे एक आहे. आणि दुसरं म्हणजे जे थेट डिजिटलशी संबंधित आहे ते म्हणजे आपले युक्रेनचे जे झेलेन्स्की आहेत, तर त्यांनी म्हणजे त्यांची एक मालिका होती 2015 ला मला वाटते, सर्व्हंट ऑफ द पीपल असं काहीतरी त्याचं नाव होतं. आणि त्या मालिकेमध्ये त्यांचा रोल होता आणि त्यांना त्या मालिकेतल्या त्या म्हणजे ते जे पात्र साकारत होते, त्याला प्रेसिडेंट व्हायचं होतं. असं त्यातनं ते मग पुढे प्रेसिडेंट झाले. म्हणजे त्या मालिकेत पण ते झाले आणि प्रत्यक्षात पण ते प्रेसिडेंट झाले. असं सगळं ते झालं होतं. पण ते टेलिव्हिजन आणि त्याचे मग टेलिव्हिजन किंवा मग काय ओ-टी-टी प्लॅटफॉर्म्स असं त्याचं स्वरूप होतं. त्याचं थेट डिजिटल असं काही नव्हतं. पण अशी 2 उदाहरणं जी मला माहिती आहेत त्यातली उदाहरणं आहेत. पण ती 2 उदाहरणापेक्षा हे उदाहरण खूप वेगळं असेल. जसं तू प्रश्नात म्हणली होती, की जर का याचं उद्या खरंच राजकीय पक्षात रूपांतर झालं, तर ते निश्चितपणे एक वेगळीच घटना पूर्ण जगाच्या इतिहासात असेल, की बाबा अशी एक पार्टी जी पहिले डिजिटली स्थापन झाली, नंतर त्याचं प्रत्यक्ष राजकीय पक्षामध्ये रूपांतर झालं आणि राजकीय पक्षामध्ये रूपांतर होण्यानंतर किंवा एखादी गोष्ट पुढे चळवळ घेऊन जाणे हे खूप अवघड टास्क आहे. आत्ता जे काही इतकं शक्य वाटतं, इतकं जेवढा प्रतिसाद मिळतोय, हा असा कायम राहील, असं प्रेडिक्ट करणं अवघड आहे. कारण हे जेव्हा प्रत्यक्षात येतील, तेव्हा अनेक लोकं त्यात इन्व्हॉल्व होणार. परत त्यात मतमतांतर येणार. काही लोकं त्या अभिजित दिपके यांचं पण ऐकतील का नाही माहीत नाही. अनेक गोष्टी जसं व्यक्ती तितक्या प्रकृती असतात. नंतर ते अवघड होत जातं. संघटना बांधणं इतकी सोपी गोष्ट नाही. म्हणजे वर्ष जातात, अनेक लोकांचं आयुष्य जातं तेव्हा संघटना उभ्या राहतात. असं एका 1-2 म्हणजे 1-2 2-5 दिवसामध्ये किंवा 1-2 वर्षामध्ये अवघड असतं संघटना उभी राहणं पण आणि मग तो जो रोष असतो तो कधी-कधी तात्कालिक असतो. कधी-कधी असं असतं, की आता तुला मी मगाशी म्हटलं तसं, की सध्या नीटची पार्श्वभूमी आहे किंवा वेस्ट एशिया क्रायसिसची पार्श्वभूमी आहे. महागाईची पार्श्वभूमी आहे. तर ही पार्श्वभूमी काही कायम राहणार नाहीये. पुढच्या 1 वर्षात जर का कंडिशन सगळ्या बदलल्या, तर हे सगळं लोकं विसरून नाही जातील. कारण लोकांची स्मृती ही म्हणजे विसरून जातात लोकं. त्यावेळी जर का ह्यातले प्रश्नच नसतील काही, तर लोकं तुम्ही कुठल्या विषयावरती मग लोकांकडनं तुम्ही तुम्ही लोकांचा पाठिंबा मिळवणार. त्यामुळे असं अवघड आहे. इतकं काही सहजासहजी ते शक्य नाही, की असं आत्ता काय झालंय, की आत्ता एकूण सगळं ते असं त्याला म्हणतो ना, ते मेतकूट जुळून आलंय सगळ्या. सगळ्या गोष्टी फेव्हरेबल आहेत आणि त्यातच ते सरन्यायाधीशांचं विधान येणं, ते व्हायरल होणं आणि त्याच्यातला शब्द वापरून एक पार्टी देव तयार होणं, ती सोशल मीडियावरती येणं, या सगळ्या गोष्टी जुळून आलेल्या आहेत. पण हे कायमस्वरूपी असंच राहील असं मी पण प्रेडिक्ट करू शकत नाही. कदाचित 1 वर्षांनी यातलं आपण काहीच नसेल. आपण आता चर्चा करतोय. कदाचित 1 वर्षांनी काही नसेल किंवा कदाचित 1 वर्षांनी अशी काहीतरी पार्टी फॉर्म पण झालेली असेल. पण या सगळ्या शक्यता आहेत दिव्या. सर शेवटचा प्रश्न घेते मी आता. आपण हे सगळं डिजिटल माध्यमातल्या या ज्या चळवळी बघतोय, नेपाळसारख्या देशांमध्ये जी जेनझीजनी जो म्हणजे ज्या पद्धतीने तिथली तरुण पिढी रस्त्यावर उतरली आणि त्यांनी आंदोलनं केली, ही सगळी पार्श्वभूमी सुद्धा आपण बघतोय. श्रीलंकेचं आपल्यासमोर उदाहरण आहे. या सगळ्या अस्थिरतेच्या काळामध्ये अशी पार्टी आता भारतात सुद्धा डिजिटल माध्यमावर आपल्याला ऍक्टिव्ह झालेली दिसतेय. पुढे आपण कोणत्या असे की पॉइंट्स किंवा की फॅक्टर्स आहेत की ज्याच्याकडे आपण लक्ष ठेवलं पाहिजे? कुठल्या दिशेने ही पार्टी जाते? काय आपण कोणत्या गोष्टी ट्रॅक केल्या पाहिजेत? मुळात कसं आहे, की संवाद ह्यासाठी सर्वात महत्त्वाचा आहे, की संवाद साधणं संबंधितांशी हे खूप आवश्यक आहे आणि हे दोन्हीकडनं झालं पाहिजे. म्हणजे जी कुठली पार्टी स्थापन होतीये त्यांच्याकडनं पण झालं पाहिजे आणि ज्यांच्या अगेन्स्ट ते काही बोलतायत त्यांनी पण त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे. त्यामुळं एकमेकांशी बोलूनच हा विषय पुढे सरकू शकतो. त्यामुळे हा एक फॅक्टर आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ह्यामधून कुठल्याही हिंसक घटना घडणार नाहीत याच्यावरती सरकारने खबरदारी घेतली पाहिजे. त्यासाठी ह्या सगळ्या सोशल मीडिया कारण त्या नावाने वेगवेगळे अकाउंट सुद्धा तयार होऊ शकतात. कारण ह्यामध्ये कसं आहे, की कंट्रोल कुणाचा आहे माहीत नाही ना. म्हणजे
उद्या कॉकरोच जनता पार्टी नावाने असतं आपण एक हँडल बघतोय त्याला मिलियन्समध्ये आहे. उद्या कॉकरोच जनता पार्टी नावाने अनेक वेगवेगळी हँडल्स तयार होऊ शकतात. त्याला काहीतरी वेगळी अजून सब नावं किंवा वेगळी उपनावं दिली जाऊ शकतात आणि मग त्या माध्यमातून काहीतरी प्रोव्होकेटिव्ह किंवा प्रक्षोभक असं काहीतरी विधानं कुणीतरी करतील आणि उद्या त्याला जर का रिस्पॉन्स मिळाला तर लोकं रस्त्यावरती उतरतील आणि मग त्यातनं काहीतरी दंगे होणं, दंगे भडकणं ह्या पण शक्यता कदाचित असू शकतात. त्यामुळं मूळ जरी जे फाउंडर्स आहेत त्यांना मूळ फाउंडर ज्यांनी त्यांना जरी असं काही अपेक्षित नसलं, तरी यामध्ये उद्या कोणतरी शिरून त्याचा ह्या सगळ्या म्हणजे त्यांच्या ज्या मूळ उद्देशाने त्यांनी हे सगळं सुरू केलंय त्याला हरताळ पासून काहीतरी वेगळंच होण्याची शक्यता पण आहे. त्यामुळे ह्याकडे पण सरकारने लक्ष दिलं पाहिजे, की मूळ हँडलवर काय येते, त्याच्याशी संबंधित किंवा नामसाधर्म्य असलेल्या इतर हँडल्सवरती काय येते, तिथं काय चालू आहे, तिथं त्यामुळं हे जर का लक्ष दिलं गेलं आणि वेळीच त्यात इंटरव्हीन करणं म्हणतात, की वेळीच ते इंटरव्हीन करून मग कारण ह्यात सुद्धा कसं आहे, की ही सगळी हँडल्स आहेत ही काही भारतातली ह्याच्या कंपन्या नाहीयेत. X असू दे, Instagram असू दे. त्यामुळे यासाठी त्या कंपन्यांशी बोलणं, ज्या कंपन्या आउट ऑफ इंडिया सेटल आहेत, की त्यांची ऑफिसेस भारतात असतील तर त्या संबंधितांशी बोलणं, त्यांना या सगळ्या गोष्टी ट्रॅक करायला लावणं किंवा स्वतःही ट्रॅक करणं आणि जिथं असं वाटेल, की बाबा ह्या एखाद्या गोष्टीमुळे उद्या काहीतरी दंगा किंवा हिंसाचार घडू शकतो, तिथं ते वेळीच रोखणं. या सगळ्या गोष्टी आहेत, पण त्या योग्य वेळी इंटरव्हीन करणं. आता सुरुवातीपासून यामध्ये इंटरव्हीन करण्याची गरज मला वाटत नाहीये. तर सरकारने या गोष्टी त्यांची मुळात त्यांचे मुद्दे ऐकून घेतले पाहिजेत. त्यांना त्यांच्या मुद्द्यांना जर का काही उत्तर असेल, तर ती उत्तरं दिली पाहिजेत. हे सगळं ट्रान्सपरंटली केलं पाहिजे. दुसरी गोष्ट या सगळ्यावरती बारकाईने लक्ष ठेवलं पाहिजे, जे काही सुरू आहे ते आणि ह्यामध्ये जर का आपण जसं तू मगाशी प्रश्न विचारला होता, की यामध्ये काही परकीय शक्ती की ज्या भारताच्या विरोधी आहेत, त्यांचं काही यात इन्व्हॉल्वमेंट आहे, तर ते पण तुम्हाला जर का ट्रॅक करता आलं, त्यात जर का काही तसे धागेदोरे सापडले, तर त्यावरती पण जी काही संभाव्य ॲक्शन आहे किंवा त्या देशातले जे काही आपले राजदूत असतात, त्यांना सांगून तिथे त्यांना इंटरव्ह्यू करायला लावणं, या सगळ्या गोष्टी आहेत आणि या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. फक्त एवढंच आहे, की हा सगळा म्हणजे आत्ताचा जो सध्याचा काळ आहे, तो खूप सेन्सिटिव्ह आहे. कारण अनेक गोष्टी घडत आहेत. म्हणजे जागतिक पातळीवरती अनेक गोष्टी घडत आहेत आणि भारतात सुद्धा अनेक गोष्टी घडतात. म्हणजे जागतिक गोष्टींचे परिणामही भारतीयांना सहन करावे लागत आहेत. भारतात काही गोष्टी घडतायत त्याचेही परिणाम भारतीयांना सहन करावे लागत आहेत. त्यामध्ये अशी काही म्हणजे पार्टीज आहेत त्यांची काहीतरी म्हणणं आहे. ह्या सगळ्याचं रौद्र रूप धारण करायला नको. हे सगळं शांतपणे कुठलाही परिवर्तन व्हायला कुणाचाच विरोध नाहीये. लोकशाहीमध्ये परिवर्तनाला कोणी विरोध करणार नाही. पण ते शांततामय पद्धतीने आणि लोकशाही मार्गाने परिवर्तन. म्हणजे लोकांना जर का काही राग व्यक्त करायचा असेल सरकारच्या धोरणाविरोधात, तर त्यांनी मतांच्या माध्यमातून तो निश्चितपणे व्यक्त करावा. त्याला कोणाचाच प्रॉब्लेम असण्याचं कारण नाही. त्यामुळं पण जे त्याचं उदाहरण तू दिलं, की नेपाळमध्ये काय घडलं किंवा बांगलादेशमध्ये काय घडलं, तसं काही घडू नये यासाठी सरकारने पण खबरदारी घेतली पाहिजे. योग्य वेळी इंटरव्ह्यू केलं पाहिजे आणि जे कोणी तरुण आहेत त्यांनी सुद्धा हे खूप समजूतदारपणे या सगळ्याकडे बघितलं पाहिजे. म्हणजे एकदम कुठलीतरी एखादी पोस्ट कोणीतरी सांगतोय म्हणून लगेच त्याच्यावरती रिएक्शन द्यायला जाणं हे गरजेचं नाहीये. जिथे आपल्याला वाटतंय, की बाबा हे आधी खातरजमा करणं असं आहे का? आणि जे काय आहे त्या गोष्टीमुळे एकदा त्या तुम्हाला लक्षात आल्यानंतर त्याच्यावरती तुम्ही योग्य पद्धतीने म्हणजे डेमोक्रॅटिक वेने तुम्ही तुम्ही त्याबद्दल बोलू शकता. तुम्ही त्याला गरज पडली तर तुम्ही निदर्शनं करू शकता, आंदोलनं करू शकता. त्यासाठी तुम्ही पोलिसांची परवानगी घेणं अपेक्षित असतं. या सगळ्या गोष्टी करून मग तुम्ही केल्या तर तुम्हाला कोणी अडवणार नाही. पण अननेसेसरीली म्हणजे जे काही आपलं डे टू डे लाईफ आहे लोकांचं, ते डिस्टर्ब करण्यास काहीच पॉइंट नाही आहे. आणि ह्याच पद्धतीने जर का हे लक्ष दोन्हीकडनं मी असं परत म्हणेन, की यामध्ये मूळ ज्यांनी ही पार्टी स्थापन केली त्यांनी पण याच्यावरती लक्ष ठेवलं पाहिजे. त्यांनी पण यात योग्य वेळी इंटरव्ह्यू करायला पाहिजे. आणि केंद्र सरकार किंवा राज्यातलं सरकार, वेगवेगळ्या राज्य आहेत आपल्याकडे, त्यांच्यातली राज्य सरकार यांनी सुद्धा यामध्ये योग्य वेळी इंटरव्ह्यू केलं पाहिजे आणि या गोष्टी वेळीच रोखल्या पाहिजेत, हे निश्चितपणे आहे.